मी सर्व पेशंटला सांगतो की ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आपण उपयोग घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर पैसे आहेत म्हणून तो सर्जरी करू शकतो, एखाद्या व्यक्तीला पैसे नाहीत म्हणून तो सर्जरी करायला सांगितलं असताना तो होमिओपॅथिक औषध घेऊन तो बरा होतो. की एखाद्या ठिकाणी जायचं तर तो मर्सिडीजनच गेलं पाहिजे असं थोडंच नियम आहे. तो मोटरसायकल घेऊन जाऊ शकतो, मारुतीची गाडी घेऊन जाऊ शकतो. हा 5-10 मिनिटं उशीर होऊ शकतो, बरोबर. पण प्रत्येकाचं डेस्टिनेशन एकच आहे की ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे, जो आपला आजार बरा करायचा आहे. एखाद्या व्यक्तीची यशस्वी वाटचाल आपल्याला नेहमीच प्रभावित करते, परंतु हा सोनेरी दिवस पाहण्यासाठी त्या व्यक्तीला कठोर मेहनत, सातत्य आणि अढळ ध्येयवृत्तीने कामं करावी लागतात. प्रसंगी प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, परंतु ही माणसं त्या सगळ्यांना पुरून उरतात. अशाच दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी म्हणजे भार्गवी चिरमुले आता बातचीत करणार आहे. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांचा यशस्वी प्रवास तर उलगडणार आहेच, पण त्यातून आपल्याला नवी दिशा देखील मिळेल. चला तर मग गप्पा मारूया, चला तर मग बोलूया आयकॉनिक सक्सेस स्टोरीज ऑफ कोल्हापूर विथ भार्गवी चिरमुले या पॉडकास्टच्या माध्यमातून. आपण आजारी पडल्यानंतर पहिली गोष्ट काय करत असू तर डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे गेल्यानंतर तो औषध देतो, त्याने आपण बरे होतो. पण काही वेळेला औषधांच्या पलीकडे त्या पॅथीवर असलेला विश्वास आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो. भारतामध्ये आणि भारताबाहेर अशा अनेक पॅथी आहेत ज्या आपल्याला त्याच पद्धतीने बरं करतात, पण त्यांची औषधांची पद्धत थोडी वेगळी असते. विश्वास आणि ज्या माणसाकडे आपण डॉक्टर म्हणून पाहतो तो आपल्यासाठी साक्षात देव असतो. विश्वास आणि आपल्याला मिळणारं औषध ह्याची सांगड घालत अनेक पॅथी आज भारतामध्ये आणि भारताबाहेर अतिशय यशस्वी पद्धतीने काम करतायत. अशीच एक पॅथी आहे, ती म्हणजे होमिओपॅथी. होमिओपॅथी बद्दलचे प्रश्न, त्याच्याबद्दलचे समज आणि गैरसमज आपण या सक्सेस स्टोरीच्या माध्यमातून मांडणार आणि ते मांडण्यासाठी मातोश्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा अर्थात डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आपल्याकडे आलेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. तुमचं या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. थँक्यू. सर, पहिला प्रश्न हा आहे की तुमची ही वैद्यकीय क्षेत्राची सुरुवात कशी झाली? सर्वात प्रथम मी रेडिओ सिटी FM चा आभार मानेन. मला भार्गवी मॅडम बरोबर इथं पॉडकास्ट मध्ये येण्याची संधी मिळालेली आहे, थँक्यू. त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. सर्वात प्रथम मी कोल्हापूरमध्ये 1998 साली आलेलो होतो. मग मूळचे कुठले? आम्ही मूळचे प्रॉपर सोलापूर माढा तालुका, इथं माझं छोटंसं खेडेगाव आहे, पोळे उजनी तालुका माढा जिल्हा सोलापूर. तर 98 साली मी इथं कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं एज्युकेशनसाठी. माझं कॉलेज होतं वेणुताई यशवंतराव चव्हाण, तिथं मी BHMS माझं कम्प्लीट केलं. त्यानंतर 2005 ला माझी हॉटेल उर्शालीच्या पाठीमागे मातोश्री होमिओपॅथी क्लिनिक चालू झालं. 1 वर्ष प्रॅक्टिस केली, पण सुरुवातीला खूप मला स्ट्रगल करावं लागलं. अजून एज्युकेशनसाठी मी परत MD साठी मी एंट्रन्स दिली. MD साठी माझं सिलेक्शन झालं डॉक्टर JJ मगदुम जयसिंगपूर येथे. माझं MD पण शिक्षण चालू झालं. माझं कम्प्लीट झाल्यानंतर मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल 2010 पासून मी चालू केलं. त्याच वर्षी माझं लग्नही झालं. डॉक्टर पूजा चोपडे पाटील आज माझ्याबरोबर प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचं सुरुवातीला BHMS झालं होतं, त्यानंतर आमचं लग्न झालं होतं. लग्नानंतर मला 2 मुलं झाली. त्या 2 मुलांनंतर मॅडमला परत पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावलं. तरावणी चौकमध्ये SJPS म्हणून होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे, जिथं MD त्यांचं शिक्षण 2019 ला कम्प्लीट झालं आणि इथून पुढे आमचा प्रवास चालू झाला. आजपर्यंत लाखो पेशंटवरती आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत. खूप दुर्मिळ आजाराशी आम्ही फाईट केली, कारण बऱ्याच डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की हा पेशंट बराच होऊ शकत नाही, तुम्ही अमेरिकेला गेला तरी तुम्हाला उपचार मिळणार नाहीत, हा पेशंट बरा होऊ. असे पेशंट आम्ही जवळजवळ 6-6 महिने ऍडमिट करून त्यावरती आम्ही विजय मिळवला. त्या पेशंटचाही तेवढाच वाटा होता आमच्या बरोबर स्ट्रगल करण्याचा. आणि आज जे आम्ही सक्सेस पाहतोय ते फक्त केवळ देव समजून आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाला आम्हीही कधी तडा देऊ दिला नाही. आज माझ्याबरोबर मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये 4 डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, मावशी आहेत, स्टाफ आहेत, आम्हाला हे सगळे मदत करतात आणि यांच्यामुळेच आज मी या यशाच्या शिखरावरती बसलेलो आहे. त्याबद्दल मी इथल्या कोल्हापूर जनतेचे व इथल्या सोशल मीडियाचे मी खूप आभार मानतो, ज्यांनी मला आज इथपर्यंत येण्यासाठी संधी दिलेली आहे. पण डॉक्टर, मला प्रश्न विचारायचा की तुमच्या घरातले तुम्ही पहिले डॉक्टर? हो, नक्की. मी माझ्या घरामध्ये माझी बहीण भाऊ आम्ही असे 4 जण. बहिणी मोठ्या होत्या पण त्यांना शिक्षण करता आलं नाही घरातल्या परिस्थितीमुळं. भाऊ माझा लहान होता, तो शेती करत होता. मी एकटाच घरातला शिकलो आणि हे शिकण्यासाठी माझ्या बहिणींनी, माझ्या भावानी, माझ्या आईवडिलांनी खूप मदत केलेली आहे. बहिणी माझ्या शिलाई मशीनचं काम करत होत्या आणि ते शिलाई मशीन मधून जेवढे पैसे साठवून त्यांच्या संसारातून 10 रुपये 5 रुपये साठवून मला जाण्यासाठी येण्यासाठी, मी रक्षाबंधनला गेलो तर मला ते भावानं बहिणीला आपण भेट द्यायची असते, पण त्यावेळेस बहीणच मला आर्थिक मदत करत होती आणि ही मदत मी आज त्या घेऊनच आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यासाठी मी माझ्या बहिणींचे, माझ्या भावाचे, माझ्या आई वडिलांचे खूप आभार मानतो यासाठी. पण मग डॉक्टर, तुम्हाला असं कसं वाटलं की अशा परिस्थितीत, म्हणजे घरी शिक्षणाचं तसं कोणी डॉक्टर नाही किंवा शेतकरी घरामधनं तुम्ही आलात, तुम्हाला डॉक्टर व्हावं असं का वाटलं? यासाठी सर्वात मला जे पाठबळ मिळालं माझ्या मातोश्री, माझ्या रुक्मिणी अंगद चोपडे
यांनी खूप मदत केली मला लहानपणापासून. मला असे काही स्टोरी जसं शोभाला जिजाईनं ज्या पद्धतीनं तिला फिडिंग केलं होतं, हम्म. ज्याप्रमाणे तिच्या पुढे संस्कार मांडले होते, तशा पद्धतीने माझ्या आईनं सुद्धा माझ्या समोर असे संस्कार मांडले होते, जे माझे मामा स्वतः पहिल्या अगोदर जे घरात परिस्थिती नसताना सुद्धा मामा माझे डेप्युटी इंजिनियर या पोस्ट पर्यंत गेले होते. तर त्या मामाचं मला कायम स्वतंत्र मला उदाहरण द्यायचे आई माझी, की हे असं मामाने असं शाळा शिकलेली आहे, असं केलेलं आहे. आणि आईची पण परिस्थिती खूप शिकायची इच्छा होती, पण घरातल्या काही अडचणीमुळे, आर्थिक अडचणीमुळे तिला शिकता आलं नाही. माझ्याही घरामध्ये मामा हे पूर्ण 4 मावश्या आणि 2 मामा असे होते, तर त्यामध्ये ते मामा एकटे शिकले होते. आणि अशा परिस्थितीत त्यांनी जसा लढा दिला त्यावेळेस मित्रांच्या टाकून दिलेले कपडे घालून त्यांनी शाळा कॉलेज केले, त्याचं मला उदाहरण होतं. त्याच पद्धतीने मला आईने माझ्या परिस्थिती नसताना सुद्धा मला दाखवलं, असं स्वप्न दाखवली. आणि त्याचमुळे आज इथं मी कोल्हापूरमध्ये स्थायिक झालो. कोल्हापुरात माझीही परिस्थिती तीच होती. थोडे दिवस मला जेवायला पैसे नव्हते, मेसचे पैसे नव्हते माझ्याकडे, तर मला मित्रांनी मला डबे दिले. 6 महिने मित्रांच्या डब्यात, मैत्रिणींच्या डब्यात मी जेवलो. आणि मेसचे पैसे देण्यासाठी मी रात्रपाळीला हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून काम केलं. तर अशा परिस्थितीतून मी आज इथं आलेलो आहे. त्यातून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. माझं ग्रॅज्युएशनसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बँक ऑफ बडोदाकडून मी लोन घेतलं होतं. आणि ते लोन घेण्यासाठी मला कुठलाही बेस नसताना त्यांनी फक्त माझ्या केवळ शिक्षणावरती विश्वास ठेवून त्यांनी मला लोन दिलं होतं. आणि त्या लोन दिलेल्या विश्वासाला मी आजपर्यंत कधी तडा देऊ दिलेला नाही. आणि पेशंटनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर उपचार घेतात. आणि हाच विश्वास त्यांनी कायम माझ्यावर अजूनही ठेवत आहेत. आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा देऊ दिलेला नाही. आज याचमुळे मी आज तुमच्या समोर बसलेलो आहे. सर, ह्या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे मला सुचलेला पहिला प्रश्न मी तुम्हाला आता विचारते, जो खरं तर स्क्रिप्ट मध्ये नाही. तुम्ही जर तुमचं हे सक्सेस स्टोरी सांगितली, त्यामध्ये हे सक्सेस स्टोरी पर्यंत येण्याचा तुमचा प्रवास खडतर आहे. बरोबर. पण आजकालच्या मुलांमध्ये, तरुण पिढीमध्ये पटकन हार खाणं किंवा खोट्या जगात जगणं, जे सोशल मीडियाचं एक खोटं जग आहे त्याच्यामध्ये ते जगतात दुर्दैवाने. आणि त्यांना असं वाटतं यश हे पटकन मिळणारी गोष्ट आहे, बरोबर. आणि एखाद्या अपयशाने ते खचून जातात, ती वाट सोडतात किंवा दुर्दैवाने आयुष्य संपवतात स्वतःचं. असं आजकाल आपल्याला फार बरोबर. पाहताना दिसतंय. पण तुमचा हा प्रवास, तुम्ही ह्या अशा तरुण मुलांना काय सांगाल? नक्कीच आजचा हा सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आज या नवीन पिढीवरती बघतोय आपण. काल परवाच एक न्यूज वाचली पेपरमध्ये की 99% मिळालेला मुलगा ज्याला मेडिकलमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांनी सुसाईड केलं. हो हो. ही एवढी दुर्दैव गोष्ट आहे. मग याच्या मागचं मूळ कारण काय आहे? ऍज अ डॉक्टर, मी एक होमिओपॅथी डॉक्टर आहे की जी प्रत्येक आजाराच्या मुळाशी मला जायची सवय लागलेली आहे. बरोबर. तो आजार कसा झाला, त्यांनी एवढं टोकाचं का निर्णय घेतला? आज त्याच्या आई वडिलांना जे त्याला तयार करण्यासाठी, त्याला ज्या शिक्षणापर्यंत आणण्यासाठी त्यांनी त्याच्या पाठीमागे किती कष्ट घेतले असतील, त्या मुलासाठी त्यांनी किती कुर्बानी केली असतील स्वतःच्या, की त्या मुलग्याला शिकवण्यासाठी आपले काहीतरी वस्तू घरात घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, ह्या गोष्टी त्यांनी पाठीमागे ठेवून त्या मुलाला प्रमोट केले असतील, त्या मुलाला ट्युशन लावले असतील, त्या मुलाला एज्युकेशन देण्यासाठी प्रयत्न केले असतील. असे दिल्यानंतर आणि तो मुलगा सक्सेस होतो, 99% मार्क पडतो. आणि 99% मार्क पडल्यानंतर तो मेडिकलला ऍडमिशन घेतल्यानंतर तो म्हणतो की मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, आणि तो सुसाईड करतो. म्हणजे ही जर दुर्दैव गोष्ट आपण पाहत असेल या जगामध्ये, तर मग नक्की ह्याच्या मागे एक सोशल मीडिया असेल, काल्पनिक दृश्य असतील, किंवा तो काही गोष्टीतून असा तयार झाला असेल, किंवा स्वतः चुकीच्या मार्गदर्शन घेतलं असेल, किंवा काही त्याच्या हर्ट झाला असेल त्याच्या आतमध्ये. तर ह्या गोष्टी कुठेतरी ह्या सोशल मीडियाला कारणीभूत आहे. आज बघतोय काही त्याचे स्वप्न असतील, पण शेवटी ज्या 99% मार्क पडल्यानंतर सुद्धा काही आईवडिलांच्या पण अपेक्षा असतील, किंवा मुलाशी त्यांनी एकत्र चर्चा करायला हवी होती, तुला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, उद्योगपती व्हायचंय का वकील व्हायचंय, ह्या गोष्टी सुद्धा त्या आईवडिलांनी सुद्धा त्याच्या थोड्याशा चेक करायला पाहिजे होत्या, आणि मग त्याला घालायचं होतं. बऱ्याच वेळा काय होतं की आईवडिलांचं स्वप्न असते. आता माझ्या आईवडिलांचं स्वप्न जर बघितलं तर त्यांना फक्त मुलगा शिकावा एवढंच त्यांचं स्वप्न होतं. मुलगा शिकून माझं नाव, आमचं नाव, घराचं नाव चांगलं व्हावं, पुढे गावाचं नाव चांगलं व्हावं, आपल्या घराचं कल्याण व्हावं, घरांची प्रगती व्हावी, त्या अंधारातून कुठेतरी आपण प्रकाशाच्या दिशेनं जाऊ, असं आईवडिलांनी जे माझ्या स्वप्न बघितलं होतं. पण त्यावेळेस असं त्यांनी बघितलं नव्हतं की माझा मुलगा डॉक्टर होईल, माझा मुलगा इंजिनियर होईल, किंवा माझा मुलगा वकील होईल, असं त्यांनी कुठलंही स्वप्न मला दाखवलं नव्हतं. फक्त तू शिक, तुला काही कमी पडू देत नाही, वेळ पसंत की आम्ही खडी रस्त्यावरची फोडू, आम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन भांडी घासू, धुणं धुवू, असं जे आईने आम्हाला सांगितलं होतं, ही वेळ निसर्गाने आम्हाला आजपर्यंत कधी येऊ दिलेली नाही. पण माझ्या आई वडिलांनी जे काम केलेलं मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. ते दररोज शेतात राबत होते दिवसभर, दुसऱ्या शेतामध्ये कामाला जायचे दिवसभर, आणि रात्री उरलेल्या कामामध्ये घरचे स्वतः बघायचे. तर ह्या परिस्थिती हे मी डोळ्यानं अनुभवलं होता. आणि ह्याप्रमाणे जर माझ्या पाठी संस्कार असतील
तर मी कधी वाया गेलो नव्हतो. कारण मलाही कधीतरी असं वाटत होतं की अरे हे आपण जीवन संपवायला पाहिजे. आणि अशा दुसऱ्या मित्रांशी जेव्हा बघत होतो, ते मित्र माझ्याकडे गाडी घेऊन यायचे, जायचे रस्त्याने, मस्तपैकी एन्जॉय करायचे आणि त्यांच्याकडे मोबाईल असायचे, फोन असायचे. पण माझ्याकडे काही ह्या वस्तू कुठल्याही नव्हत्या आणि मला कधी नाही. मी स्वतः कोल्हापुरात सगळ्यात पहिल्यांदा माझे मित्र गाडी घेऊन येत असताना मी सायकल घेतली होती. ते डॉक्टर सुनील जगताप माझे सिनियर होते आणि त्यांच्याकडून सायकल घेतलेली. मी सायकल साधारणपणे 1 वर्ष 2 वर्ष वापरली. आणि जेव्हा मला असं वाटायला लागलं की मी हॉस्पिटलला जेव्हा जॉब करण्यासाठी नाईटला जायला लागलो, तेव्हा सायकलवर सगळे हसायला लागले मला. मग त्यावेळेस असं वाटलं की अरे आपण थोडंसं अपडेट केलं पाहिजे, लोक माझ्यावर हसतायत. तर त्यावेळेस मी लुना घेतली, सिंगल सीटची लुना होती, जी 2100 रुपयाला मी विकत घेतली होती. आणि ती 2 वर्ष वापरली. 2 वर्ष वापरल्यानंतर डॉक्टर तुम्ही लुनावून येताय, हे काय तुम्हाला शोभत नाही. कंपाऊंडर आमचा 2 व्हीलर घेऊन येतोय आणि दुसरे डॉक्टर 4 व्हीलर घेऊन येतात, मग तुम्ही असे लुना घेऊन कसं काय येताय, असं म्हटल्यानंतर मलाही कुठंतरी खंत होती. मी थोडे पैसे साठवले आणि त्यावेळेस मी आईला म्हणजे मी हट्ट केला थोडासा. आई म्हणली अरे राजा, आपल्याला कशाला गाडी पाहिजे, तुझी आता परिस्थिती आहे, आपली परिस्थिती अशी आहे. त्यावेळेस मी गप्प बसलो. पण मी थोडंसं बँकेचं लोन मला मिळतं एज्युकेशन म्हणून, तर बँकेत गेलो. बँकेला मी पटवून दिलं की हे माझ्याकडे मला गरजेचं आहे मोटरसायकल घेणं आणि मला प्रॅक्टिससाठी जायला लागतं. माझे लोक असतात मला तिथे आणि मी तिथे काम करतो रात्रभर, मला पगार येतो. त्या हप्त्यामध्ये मला एक एखादी मोटरसायकल घेऊ दे. मोटरसायकल आम्ही नवीन घेतली होती 2002ला. आणि मोटरसायकलवर घेऊन मग मी माझा प्रवास चालू केला. परत अजून दुसऱ्या हॉस्पिटल जॉईन केलं. मी हॉस्पिटलमध्ये अजून कामाला जायला लागलो. मला थोडंसं थोडक्यात हे एकातनं दुसऱ्यात आपण आपली प्रेरणा घेतली पाहिजे स्वतःची मग स्वतः. मी असं ह्या पद्धतीने मी त्या परिस्थितीवर मात केली. पण हे मात करत असताना मला कधीही असं वाटलं नाही की मी आत्महत्या करावी. करेक्ट. आणि ह्या सोशल मीडिया त्यावेळेस नव्हती की मी गाडी घेतली कोणाला दाखवू, आज फोटो काढून माझा स्टेटसला ठेवू, आज रील बनवू का, व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला मी टाकू दे का, ते टाकल्यानंतर मला किती लाईक्स मिळतील, किती मला फॉलोअर मिळतील. हे जे आज ज्या पिढीमध्ये आहे ते स्वतःचा फोटो काढतात, स्टेटसला ठेवतात. जर कोणी लाईक केलं नाही, कोणी त्याला इमोजी पाठवला नाही, कोणी त्याला टॅग केलं नाही, तर तो संध्याकाळी लगेच डिप्रेशन जातो. हे जे आज काही बघायला मिळतंय सोशल मीडियामध्ये, हे खूप सध्या घातक परिस्थिती बनत आहे. जे मुलांना कसं जगायचं आहे, कशा पद्धतीने जगायचं आहे, कशा पद्धतीने आपण सक्सेस व्हायचं आहे, ह्या स्टोऱ्या इंस्टाग्रामवरती पण बघायला मिळतात, ह्या स्टोऱ्या तुम्हाला युट्यूबला बघायला मिळतात. पण आज असं झालंय की ह्या काल्पनिक जगामध्ये जे लोक वावरत आहेत आणि त्यांना फक्त एक काल्पनिकच गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत. जे स्वतःच्या भावाला विसरतात, स्वतःच्या बहिणीला विसरतात, स्वतःच्या आई वडिलांना ते ऐकत नाहीत, स्वतःच्या आई वडिलांना ते उलट सुलट बोलतात, भावांना उलट बोलतात. त्यांना चांगले 4 शब्द कोणी सांगितले तर ते ऐकू येत नाहीत. ते फक्त सोशल मीडियाशीच रिलेटेड राहतात. मग रात्रंदिवस त्या सोशल मीडियावर ते डिपेंड राहतात. आणि दिवसभर जर फोटो त्यांनी अपडेट केला आणि त्याला जर लाईक नाही मिळाली, शेअर नाही मिळाले, तो संध्याकाळी तो नाराज होतो आणि संध्याकाळी त्याला झोप येत नाही, करेक्ट. तो जेवत नाही कधी कधी. आणि ह्याचा परिणाम त्याच्या बौद्धिक, शारीरिक आणि लैंगिक सगळ्या गोष्टीवरती होतो याचा. आणि नंतर तो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्यातून मग असे काहीतरी टोकाचे आत्महत्यासारखे पाऊल उचलतात. Absolutely. हे खूप मला इथं वाईट वाटतं. वाईट वाटतं आपल्याला की ही पिढी आता जी नवीन आहे कशा पद्धतीने काम करते. मग ही प्रत्येक क्षेत्रातली पिढी आहे, शाळेमध्ये आहे, कॉलेजमध्ये आहेत. आज मी बघतो 10वी 9वी 10वीची मुलं आहेत जी परीक्षा लागल्यानंतर जी सुट्टी लागते आणि घरात मोबाईल घेऊन बसतात. आई वडील रागवतात त्यांना की मोबाईल कशाला घेतलाय म्हणून. लगेच दुसऱ्या दिवशी बातमी येते की त्यांनी गळफास घेतला म्हणून. हो. हे कुठेतरी आज थांबायला पाहिजे. माझं मत आहे की आजच्या दिवशी आपण हे सोशल मीडियावरतीच बोललेलं खूप छान, नक्कीच. जेणेकरून या लोकांच्या मध्ये काय सुधारणा झाली, काय त्यांना ट्रीटमेंट देता आली, तर आपण नक्कीच त्याला होमिओपॅथीद्वारे आपण उपचार करू शकतो चांगले. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की सोशल मीडियामुळे पण खूप मेंटल इन्स्टेबिलिटी आणि हे सगळं झालंय. ह्याच्यावर होमिओपॅथी कसं काम करतं? सगळ्यात महत्वाचं आहे तो सोशल मीडिया. सोशल मीडिया काय करतं, हे पूर्ण सोशल आहे, ज्यामध्ये काल्पनिक लाईफ आपण जगत असतोय, ज्याच्यामध्ये आपण कधी कुणाला बिघडलेलं नाही. आणि असे मित्र आपल्याला फॉलो करतात, असे मित्र आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट होतात. आणि अशा वेळी माहित नसतं ती पलीकडचा पुरुष आहे का स्त्री आहे. एखादी स्त्री एक पुरुष म्हणून तिथं अकाउंट काढत असते, एखादा पुरुष आहे जो स्त्री म्हणून अकाउंट काढत असतोय. आणि अशा वेळी जो समोरचा व्यक्ती जो आज मी आहे की मी प्रामाणिक आहे, माझं नावाने खऱ्या नावाने अकाउंट काढलं असेल, मुलांनी काढलं असेल, मुलींनी काढलं असेल, तर तो पलीकडचा माणूस ज्या अर्थी तो नाव लिंक बदलतो आपलं, किंवा तो चुकीच्या पद्धतीनं अकाउंट प्रेझेंट करतो आणि तुम्हाला फॉलो करतो, नक्कीच त्याचा काहीतरी अर्थ चुकीचा असू शकतो, त्याचा काहीतरी हेतू चुकीचा असू शकतो. ज्याप्रमाणे गेम मध्ये बघतो, गेम खेळल्यानंतर टास्क दिली जाते, टास्क देऊन तो मुलं सुसाईड करतात, ते पण त्याला टास्क दिलेले असते. किंवा एखाद्याला इजा करायची, स्वतःला इजा करायची, एखादी काहीतरी अशा घटना घडावायच्या, त्याच्या मागे त्याला ते माइंड हिप्नोटाईज करून अशा काही गेम यावरती काम करत असतात. किंवा अशी लोक, नकारार्थी लोक, निगेटिव्ह लोक जी असते, वृत्ती जी असतात, ते सोशल मीडिया थ्रू अशा लोकांचा गैरफायदा घेतात. मग अशा वेळेस त्यामध्ये
लव आलं, सॅटिस्फॅक्शन आलं, किंवा काही लाईक्स आले किंवा डिसलाईक्स आले, आपण म्हणतो कमेंट्स आले, निगेटिव्ह कमेंट करत राहतात. करेक्ट. आता काही लोक आमच्या सुद्धा अकाउंटवर बघतो की निगेटिव्ह लोक, अनसक्सेसफुल लोक असतात. काही लोक सोडून गेले तरी काही लोक आता असे आहेत की ज्यांनी उपचार पण घेतलेले नाहीत आणि ती लोक सुद्धा Comment कमेंट करतात. करतात, Correct. निगेटिव्ह कमेंट करतात. मग अशा वेळेस कुठेतरी आपल्याला असं वाटतं की अरे हार्ट झालं आपल्याला. पण ह्या समाजामध्ये जेव्हा चांगली माणसं आहेत त्यावेळेस ही वाईट लोक आहेत आपण धरायलाच पाहिजे. आणि ज्यावेळेस चांगली माणसं कमेंट करतात, 100 लोक चांगली कमेंट करत असतात, त्यावेळेस एक कोणाला तरी वाटतं की पोटा दुखत असते आणि तो मग निगेटिव्ह कमेंट करतो. डॉक्टर तो रिकामा माणूस असतो, त्याला हा. काही काम हा, नसतं. त्याच्याकडे काहीच काम नसते, पण त्याच्याकडे त्याला कोणीतरी पैसे दिलेले असतात. बरोबर. अपोजिट पार्टीचे लोक असू शकतात किंवा विरोधी लोक जे असतात की त्याला पैसे घेऊन किंवा ते ब्लॅकमेल करण्यासाठी सुद्धा आजकाल बघतो. हनी ट्रॅप सारखे काही उद्योग आहेत, बरोबर. याच्यामध्ये ट्रॅप मध्ये अडकवायचं आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीकडनं पैसे वसूल कसे करायचे हे आज मी सोशल मीडियामध्ये बघत आहे. मग असं पैसे वसूल करणे हा हेतू नाही, एखाद्याचं नुकसान करणे हा हेतू असू शकतो. शेजारच्या मुलाचं अकाउंट एखाद्याला माहित असतं, मोबाईल मध्ये बघितलेलं असते आणि त्या मोबाईल मध्ये कुणाला तो लाईक करतो, एखाद्या मुलीला डेट करायचा प्रयत्न करतो, एखाद्या मुलाशी तो रिलेशन मध्ये करायला डेव्हलप करायचा पडतो, तर जवळचीच व्यक्ती खोटा अकाउंट काढून त्याला ब्लॅकमेल करते. आणि ज्यावेळेस हा त्याला जेव्हा खरं रिअल लाईफ मध्ये जेव्हा आल्यानंतर त्याला कळतं की अरे हा आपल्याबरोबर धोका झालेला आहे, मग त्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो, त्याच्या शारीरिकतेवरती परिणाम होतो, त्याच्या लैंगिकतेवरती परिणाम होतो. आज बघतोय युट्यूबला, इन्स्टाला आहे, आज आमचे खूप बिझनेस ग्रुप आहेत जे सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने वापर करून ते आज प्रमोट करत आहेत, स्वतःचा फायदा करून घेत आहेत. पण अशाच वेळी काही लोक निगेटिव्ह पण हेतून आलेले असतात, जे अशा पद्धतीने राजकारण करतात, पॉलिटिक्स करतात आणि लोकांचे एखाद्याचं करिअर सुद्धा उद्ध्वस्त करायला बघतात. मग अशा वेळी जेव्हा त्याला कळतं की हे रिअल लाईफ मध्ये वेगळं आहे आणि सोशल आणि हे टेम्पररी लाईफ जे आहे किंवा हे काल्पनिक युग आहे, या काल्पनिक युगामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे आणि हे जेव्हा त्याला कळतं तो पण वेळ निघून गेलेला असतो. मग तो स्वतःला इजा करतो, स्वतःला दोष द्यायला लागतो. ह्याच्यामुळे त्याला डिप्रेशन मध्ये जातो, त्याला रात्री झोप लागत नाही, त्याचं भूक लागत नाही, त्याच्या शरीरावर परिणाम होतो, मानसिकतेवरती होतो आणि त्याच्या आता अलीकडे बघतो लैंगिकतेवरती पण परिणाम होतो. मग असे पेशंट आमच्याकडे खूप येतात, मला रात्री झोप लागत नाही, मग मला असं होतंय, मग मला ते आजार आहे, मग मला इडीज आजार आहे, असे वेगवेगळे आजार डोक्यात घेऊन येतात की आम्हाला कळतं की सोशल मीडिया थ्रू असे आजार होतात. मग अशा वेळेस आम्ही जेव्हा त्यांची पूर्ण हिस्ट्री घेतो, मानसिक लेवल त्याची हिस्ट्री घेतो, त्याचे रिलेशन बघतो, त्याचे सोशल अकाउंट आम्ही बघायचा प्रयत्न करतो, काय तुला प्रॉब्लेम येतोय, तुला कोण व्यक्ती निगेटिव्ह कमेंट देतोय. मग त्याच्याशी आम्ही बघितलं तर तो त्याचं रिअल लाईफ जेव्हा असतं त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नसते, त्याचं फेक अकाउंट असतं, त्या कॉन्टॅक्ट नंबरला फोन केला तर तो डेड असतो नंबर. मग त्याला सांगायला लागते अरे हे कुणीतरी तुझ्यातला जवळचा किंवा तुझा दुश्मन आहे जो तुझ्यावरती अशा पद्धतीने तो वार करतोय, तू जागं झालं पाहिजे. आणि जागं करून मग त्याला आम्ही त्याचं काउन्सिलिंग करतो, त्याचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम कुठं आहे, तो कुठं ब्लॉक झालाय, त्याला आम्ही ओपन करतो. ओपन केल्यानंतर मग त्याला होमिओपॅथिक औषधाची मदत लागते, रात्री त्याला झोप लागायला लागते, त्याला जेवण जायला पाहिजे, त्याच्या लैंगिकवरती परिणाम झाला असेल तर त्यासाठी औषध द्यावं लागतात की ज्याच्यातून तो बाहेर येतो. आणि त्यातून सोशल मीडियाचे तो गरजेपुरता वापर करतो, जो दिवसभर तो सोशल मीडिया गेमिंग प्लॅटफॉर्म खेळत असतो, तो अशा व्यक्तींना आपण त्यातून त्याला हळूहळू बाहेर काढतो. बाहेर काढून त्याचं नॉर्मल लाईफ, त्याचं नॉर्मल रिलेशनशिप आपण मेंटेन करतो, त्याचे आई वडील भाऊ यांना बोलवून घेतो की हे तुझं खरं लाईफ आहे आणि हे सोशल मीडिया हे जे तुझं काल्पनिक युग आहे याचा तुझा काही संबंध नाही आणि याच्यामुळे तुझ्यावर जे सगळं परिणाम झाले, आज तू आमच्याकडे जो आजार घेऊन आलाय त्याचं मूळ कारण ते आहे, आम्ही त्याला पटवून देतो, त्याच्यावर त्याला औषध देतो, त्याचं त्यावर काउन्सिलिंग करत असतोय आणि ह्यामुळे तो त्या आजारातून बाहेर पडतो. आणि यासाठी होमिओपॅथिक औषध खूप चांगले काम करते. यासाठी आम्ही 4 डॉक्टर आहोत, हॉस्पिटल पूर्ण आमचा स्टाफ त्यासाठी सहकार्य करतो, त्यांचं पूर्ण मनोबल वाढवतो, त्यांना काउन्सिलिंग करतो, एखाद्या रडत असतोय त्याला दुःखातनं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळी त्याचं लाईफ पुन्हा एकदा चांगली उभारी घेऊन तो सगळं जगतो. आणि माझ्याकडे अशाच मी नाव घेऊ शकत नाही, पण माझ्याकडे डॉक्टर सुद्धा ह्या गोष्टीतून आलेले आहेत. सोशल मीडिया असेल किंवा ह्याच्यात बळी गेलेले आहेत, ज्यांना त्रास झाला, काही जवळच्या लोकांनी त्रास दिला, काही बाहेरच्या लोकांनी त्रास, काही लोकांना तर मी बघितलं स्वतःच्या स्टाफनं, हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या स्टाफनंच त्यांना फेक अकाउंट काढून त्यांना ब्लॅकमेल केलं. सोलापुरातली मोठी घटना घडलेली आपण बघितली, स्वतः न्यूरोसर्जन डॉक्टर आहे, मी नाव नाही घेणार, सगळ्यांना माहित आहे. पण अशा व्यक्तीनं सुद्धा स्वतःमध्ये गोळी घालून जर एवढं दुःख एवढ्या टोकाला नेत असेल तर ही नक्कीच या सर्वांनीच याच्यामधून काहीतरी शिकलं पाहिजे आणि सगळ्यांनी याबद्दल धडा घेतला पाहिजे. आणि असं काही वाटत असेल की आपल्याला कोणतरी ब्लॅकमेल करते किंवा आपल्याला कोणतरी निगेटिव्ह कमेंट करतं तर अशा वेळेस नक्कीच आमच्याकडे आम्ही काउन्सिलिंग करू आणि त्या निगेटिव्ह व्यक्त्यातनं किंवा निगेटिव्ह लोकांपासून आम्ही तुम्हाला दूर करायचा प्रयत्न करू, एवढंच मी सर्वांना सांगेन. आणि सर्वांनी होमिओपॅथिक औषधाचा वापर करा आणि आम्हाला एक संधी द्या, नक्कीच आम्ही तुम्हाला यशस्वी यातून बाहेर काढू, हीच मी सर्वांना विनंती करतो. सर, आता तुम्ही होमिओपॅथी बद्दल 2दा बोललात, मुळात होमिओपॅथी म्हणजे काय
काय हा प्रकार आहे, हा पॅथीचा कुठला प्रकार आहे? होमिओपॅथी जे आहे ते एक सायन्स आहे आणि एक ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी अशा भरपूर पॅथी आहे, जे एक वे ऑफ प्रॅक्टिस आहे. जे मेडिसिन आहे प्रत्येकाचं स्वतंत्र मेडिसिन आहे, जे पेशंटवरती प्रत्येक लेवलला ते काम करत असते. आता ॲलोपॅथीच आहे ते त्याचंही काम खूप पद्धतीने आता स्ट्रॉंग मानलं जातं किंवा आहे. 100% ते डेफिनेटली टॉप लेवलला आपण कन्सिडर करतो. इमर्जन्सी ज्यावेळेस ॲलोपॅथी आपल्याला काम करतं. पण ज्यावेळेस त्यालाही लिमिटेशन आहेत, प्रत्येकाला लिमिटेशन आहेत. मग ज्या राहिलेल्या केसेस अशा आहेत काही की जे विदाउट ऑपरेशन सुद्धा आपण होमिओपॅथी वाटे बरं करू शकतो. उदाहरणार्थ मूतखडा असेल, तो ठराविक 9-10 mm 11 mm पर्यंतचे खडे पण आम्ही पाडलेले बघितलेले आहेत, जे विरघळून पडतात. प्रत्येक खडा हा विरघळूनच पडेल असंही नसतं. बऱ्याच वेळा तो अडकून पायामध्ये अडकतो, नंतर त्याला पुश करून पडायला लागतं, थोडीशी मदत घ्यायला लागते ॲलोपॅथी डॉक्टरांची. कधी कधी दुर्बिणीने काढावा लागतो, कारण किडनी कधी कधी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. अशा वेळेस असं नाही, ते प्रत्येक डॉक्टरांचं काम आहे. त्यामुळे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक हे सगळे सायन्स आहेत, जे प्रत्येक पेशंटला ते रिपेअर करण्याची ताकद असते त्यामध्ये. आणि त्याला सायन्स म्हणून प्रत्येकाने बघितलं. एक सेपरेट ॲलोपॅथी किंवा हे जे आमच्यात इंटरनल काही वाद असतील, ते प्रत्येकाचा तो शेवटी इगो आहे. जसं आपण सोशल मीडियामध्ये बघितलं, त्यांचे तो मर्सिडीज घेऊन येतो, हा टू व्हीलर घेऊन येतो, कोणी सायकल घेऊन येतो. पण शेवटी पोचतात एकाच हा, डेस्टिनेशन. सगळ्यांचं डेस्टिनेशन एकच आहे की पेशंटला बरं करणे. करेक्ट. पेशंटला बरं करत असताना तुम्ही पेशंटची गरज असताना चिरपाड करणे आणि गरज नसताना चिरपाड करणे, हा ह्यामध्ये थोडासा वादविवादाचा प्रश्न येतो. पण बऱ्याच वेळा आता हे कमर्शियल युग आहे, आपण बघत आहे, कॉर्पोरेट दुनियामध्ये बघत आहे आपण, प्रत्येकाला कॉम्पिटिशन मध्ये पुढे जायचं आहे. तर जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होत असते त्यावेळेस डॉक्टर सांगतात की सिझर करायला लागेल. आणि जेव्हा सिझर करायला लागतं त्यावेळेस काही डॉक्टर आज आम्ही बघतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सिझर करायला सांगितलं असताना सुद्धा ते डिलिव्हरी नॉर्मल करून देतात. आणि बऱ्याच वेळा असं आहे की बघतो की तिथं डॉक्टर न करता तिथल्या सिस्टर, स्टाफ, आया हे नॉर्मल खेडेपाड्याला जाऊन ते स्वतः नॉर्मल डिलिव्हरी करतात, जिथं कुठलीही सुविधा नसताना. मग अशा वेळी जे त्या आई असेल किंवा सिस्टर असतील किंवा जे दाई असतील, यांच्यावर ज्या पेशंटनी विश्वास ठेवलेला असतो, त्या व्यक्तींना ती देव मानून त्याच्यावर विश्वास ठेवून ती जेव्हा डिलिव्हरी नॉर्मल करत असते, तेव्हा जो तो आनंद मिळतो, तोच आनंद आम्हाला आमच्या पेशंटमध्ये बघायला मिळतो. की जे पेशंटला सिझर सांगितलेलं असते ते आम्ही नॉर्मल डिलिव्हरी औषधावाटे करत असतोय. तसंच प्रत्येक आजार जर असेल, त्याला सर्जरी करायला सांगितली असेल आणि आम्ही औषध देऊन जेव्हा तो विदाऊट सर्जरी बरा होतो, तोच आनंद त्या जशा लेडीवरती होतो की नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर जो आनंद असतो, तोच त्या पेशंटच्या ह्याच्यावरती आनंद असतो की आज आम्ही सर्जरी अवॉइड केली, आमच्या शरीराचा पार्ट नाजूक होता, तो सर्जरी केली की लिमिटेशन येतात. तर जेवढं नॉर्मल करता येईल, निसर्गाने आपल्याला नॉर्मल जगण्यासाठी मार्ग भरपूर दिलेले आहेत. तसं निसर्गाने एक तयार केलेली एक होमिओपॅथी एक शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर शामिल हानीमान यांनी 1796 साली याचा शोध लावलेला आहे. आणि तेव्हापासून आज गेली 225 वर्ष झालेली आहेत पूर्ण, की ज्यामध्ये एक विनाखंड हे पॅथी चालू आहे. त्याचे सक्सेस रिझल्ट सगळ्यांच्या समोर मांडत आहे. आणि मुळात डॉक्टर शामिल हानीमान हे ॲलोपॅथी डॉक्टर होते. त्यांनी 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना कुठंतरी डिसॅटिस्फॅक्शन मिळालं. चुकीच्या पद्धतीने रिझल्ट आल्यामुळे त्यांनी ॲलोपॅथी त्यांनी प्रॅक्टिस बंद केली. 15 वर्ष त्यांनी बुक वाचणे किंवा इतर ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष काढलं. आणि त्यावेळेस त्यांना असं कळालं की असं एक ज्यूस आहे की ते दिल्यानंतर मलेरिया पेशंटचा बरा होतो. मग त्यांना ते खटकलं ॲज अ डॉक्टर, अरे झाडाचा ज्यूस घेऊन तो कसं काय पेशंट बरा होऊ शकतो मलेरियाचा, आम्ही एवढे औषध देतो तरी लवकर पेशंट बरा होत नाही. मग त्यांनी त्याच्या मुळाशी गेले, त्याचा शोध लावला की हे कसं काम करतं. मग असं नॉर्मल पर्सनला त्यांनी दिलं, स्वतः घेतलं, इतर आपल्या नातेवाईकांना दिलं, जवळच्या व्यक्तीवर स्टाफवरती दिलं आणि त्यांना रिझल्ट बघायला मिळाला. त्यातून ह्या होमिओपॅथीचा शोध लागलेला आहे. म्हणजे होमिओपॅथी एक सायन्स आहे, ॲलोपॅथी डॉक्टरांनी शोध लावलेला आहे. आज माझे ॲलोपॅथी डॉक्टर कितीतरी माझे मित्र आहेत जे होमिओपॅथी परत शिकले, ॲलोपॅथी डिग्री घेऊन होमिओपॅथी शिकले आणि आज होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात. बेशक त्यांनी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात, होमिओपॅथिक करतात, पण आज ते वेगळ्या सक्सेस स्टेपवरती उभा आहेत. पण हे प्रॅक्टिस आहे, हे प्रत्येक डॉक्टर करू शकतो. आज आमच्याकडे बरेच डॉक्टर पण येतात, माझ्याकडे MBBS डॉक्टर येतात, माझ्याकडे MD डॉक्टर येतात माझ्याकडे औषध घेण्यासाठी. पण असं आमचं कधीही कॉम्पिटिशन नसते. आमच्या मनात कधी असं नाही की ते डॉक्टर ॲलोपॅथी आहेत आणि आमच्याकडे होमिओपॅथी औषध घेतात आणि आम्ही होमिओपॅथी डॉक्टर आहे. ज्यावेळी मला ऍक्सिडेंट झाला 2018 साली, त्यावेळी माझ्या हाताचे 4 तुकडे झाले. त्यावेळी मला सर्जरी करण्यासाठी जावं लागलं मला. आणि मी स्वतःवर सुद्धा सर्जरी करून घेतली. मी सर्व पेशंटला सांगतो की ज्या ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाला त्या गोष्टीचा आपण उपयोग घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर पैसे आहेत म्हणून तो सर्जरी करू शकतो, एखाद्या व्यक्तीला पैसे नाहीत म्हणून तो सर्जरी करायला सांगितलं असताना तो होमिओपॅथिक औषध घेऊन तो बरा होतो. म्हणजे याचा अर्थ नाही की एखाद्या ठिकाणी जायचंय तर तो मर्सिडीजनच गेलं पाहिजे असं थोडाच नियम आहे. तो मोटरसायकल घेऊन जाऊ शकतो, तो इतर तुमच्या मारुतीची गाडी घेऊन जाऊ शकतो. हा 5-10 मिनिटं उशीर होऊ शकतो, बरोबर. पण प्रत्येकाचं डेस्टिनेशन एकच आहे की ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे, जो आपला आजार बरा करायचा आहे,
हे त्याचा त्याचा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि यामध्ये कोणी यात राजकारण केलं नाही पाहिजे. सर तुम्ही आता होमिओपॅथी बद्दल एवढं बोललात, आम्हाला अशी एखादी केस सांगा ना जी इंटरेस्टिंग होती, कोणीतरी सांगितलं असेल की हे शक्य नाहीये आणि तुम्ही आणि होमिओपॅथी अर्थात हे करून दाखवलं, अशी एखादी आम्हाला छान सक्सेस स्टोरी सांगा. नक्की सांगेन. माझ्याकडे एक नाही, दोन नाही, 4-5 100 Please केसेस सांगा. मिळेल तुम्हाला पण नक्की बघायला. तुमच्या लक्षात राहिलेली कायम की ज्याने तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं किंवा आजूबाजूच्या लोकांना इन्स्पिरेशन मिळालं. माझ्याकडे खूप पेशंट आहेत. मी त्यांचे पहिले माफी मागतो. ज्यांना मी बरे केले त्यांची प्रत्येकाची इच्छा आता हे सोशल मीडियामध्ये येण्यासाठी त्यांची धडपड असते. पण त्यातले अलीकडच्या काळातला मी जो पेशंट 6 महिने बेडवरती पडून होता, 2 त्याच्यावर सर्जरी झाल्या, एक रोबोटिक सर्जरी झाली आताची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची. रोबोटिक सर्जरी नंतर त्यांनी आपल्या मुंबईमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले, तिथं सुद्धा त्यांनी सर्जरी केली, परत सेकंड सर्जरी तीही फेल गेली. आणि त्यानंतर तो पेशंट व्हीलचेअरवरती बसून होता आणि तो व्हीलचेअरवरचा पेशंट त्यांनी नातेवाईकांनी सगळे हात टेकले, सगळ्यांनी पैसे घालून जवळजवळ 12 ते 15 लाख गेले, ज्याची परिस्थिती नसताना एवढे पैसे कर्ज काढून त्यांनी ट्रीटमेंट घेतली. आणि हे कर्ज काढून घेतल्यानंतर त्याच्याजवळ फेल गेली ट्रीटमेंट. त्यांच्या माहेरचे सासरचे हे लोक सगळे 2 फॅमिली कोलॅप्स झाल्या. आणि अशा वेळेस त्यांना पूर्ण होप सोडल्यानंतर सगळ्यांनी सांगितले की आता हा पेशंट जर जिवंत बघायचा असेल तर तो व्हीलचेअरवरच बघायचा तुम्ही, आता हा कधीही पेशंट उठणार नाही. हे जेव्हा त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलं तेव्हा 2 कुटुंब खचून गेले त्यामध्ये. अशा वेळेस त्यांनी सगळे होप सोडल्यानंतर त्यांनी युट्यूबला माझा व्हिडिओ बघितला, दुसऱ्या पेशंटचा शेअर केलेला, जो अशा काही आजारातून तो बरा झाला होता. आणि तो बरा झाल्यानंतर त्यांनी माझी फोन करून 2-3 दिवस अपॉइंटमेंट घेत होते. तो माझ्या खाली क्लिनिकच्या खाली माझ्या वेटिंग मध्ये तो जवळजवळ 2 तास गाडीमध्ये बसला, कारण त्याला उतर देत नव्हतं, चालता येत नव्हतं. त्याचा नंबर आल्यानंतर मी जाऊन त्याला बघून आलो गाडीमध्ये आणि त्याला सांगितलं तू काळजी करू नको, तू बरा होशील, मी त्यासाठी तुला 100% माझे प्रयत्न करेन. हे जेव्हा सांगितलं तो पेशंट रडायला लागला. मला काय कळलं ना की हा का माणूस रडतोय, मी बरा होतोय म्हणतोय तर हा माणूस रडायला लागलाय. मग अशा वेळेस असं वाटलं की माझं काय चुकलंय का. तो म्हणला नाही डॉक्टर तुम्ही चुकलेलं नाही, तुम्ही बरा होतोय हे ऐकायसाठी मी गेली 6 महिने तडपतोय म्हणलं. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाळ्याची वाट बघत असतोय, पावसाचा पहिला थेंब जेव्हा घशात पडतो त्याला जो आनंद होतो तो आनंदास्वरू त्याचे होते ऍक्च्युली. आणि त्याने लगेच फोन लावला, नातेवाईकांना लावला आणि मेहण्याला लावला, त्यांच्या मित्राला लावला, त्यांच्या भावाला लावला. मग त्यावेळेस हे सगळं आतापर्यंत झालेलं सगळं राजकारण होतं. रोबोटिक सर्जरी झाली, अजून एवढे सगळे सर्जरी झाले आणि त्या फेल गेल्या आणि हे डॉक्टर कसं काय म्हणतात बरं होऊ शकतंय. मग त्यांनी मला फोन करून माझ्यावरती त्यांनी माझी परीक्षा घ्यायला चालू केली. तुम्ही असं कसं काय सांगताय, तुम्ही पण त्या डॉक्टरांसारखे पैसे काढून घेणार माझ्याकडनं, आमचे सगळे पैसे आम्ही 1 रुपया तुमच्याकडे द्यायला नाहीये, ऑलरेडी आम्ही कर्जबाजारी आहे आणि तुम्हाला पैसे कसे देणार आम्ही. मग असे सांगितल्यानंतर त्या पेशंटला आम्ही एक धीर दिला, विश्वासात घेतलं, बाबा असे पेशंट आम्ही पूर्वी बरे केलेले आहेत, तो युट्यूबला बघ पाहिजे तर. हे बघितल्यानंतर त्याला जेव्हा आला त्यांनी काहीतरी घरी जाऊन त्यांनी सगळे तडजोड घेतली, मिसेसने काही सोने दागिने काही घाण ठेवले असतील, त्यांना ऍडमिट केलं. आणि तो पेशंट 10व्या दिवशी उभा राहून स्वतः पायावर उभा राहिला. 10व्या दिवशी पायावर उभा राहिला आणि 17व्या दिवशी घरी तो चालत गेला. जो 6 महिने बेडवर होता पडून, त्याची मुलाखत तुम्ही युट्यूबवर बघू शकता, माझ्या मातोश्री होमिओपॅथी चॅनलवरती तुम्ही बघू शकताय. नक्की तो पेशंट मी टाकलेला आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये, पण मी रिक्वेस्ट करेन ऍड करण्यासाठी. कारण तो पेशंट जर बरा होऊ शकतो अशा वेळेस, एवढा खचलेला पेशंट बरा झाला. आज तो पेशंट वर्ष झालं, तो परत त्याची कामं केलं, तो कर्जबाजारी होता, तो त्यातून आता बाहेर पडत आहे, तो सगळी कामं करायला लागलेला आहे, तो काम करायला लागलाय, तो काम करतोय स्वतः. आणि त्याला बघून त्याचे जवळचे माहेरचे सासरचे आज माझ्याकडे 100 ते 150 पेशंट आलेले आहेत. आणि ही जी माझ्यासाठी मिळालेली पोच पावती आहे ती त्यासाठी मी खूप त्या पेशंटचे आभार मानेन, माझ्यावर विश्वास ठेवलेल्या सर्व पेशंटचे आभार मानेन की ज्याच्यामुळं मी आज इथं तुमच्या समोर बसलेलो आहे. आणि रेडिओ सिटीनं आज माझी सक्सेस स्टोरीमध्ये माझी ब्रॉडकास्ट खरंच सर ही arrange सक्सेस केलेलं स्टोरी आहे, 100% आहे. थँक्यू सर पण मग आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे मातोश्री हॉस्पिटलमध्ये काय काय सेवा उपलब्ध आहेत? मातोश्री होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये ॲलर्जिक सर्दी खोकल्यापासून ते सिरियस कॅन्सर पर्यंत आम्ही उपचार करतो. प्रत्येक प्रकारचा प्रत्येक आजाराचा पेशंट आमच्याकडे आहे. आणि तो पेशंटला आम्ही आल्यानंतर तपासतो. माझ्याकडे 4 डॉक्टर आहेत. डॉक्टर पूजा माझ्या मिसेस आहेत, डॉक्टर स्नेहल आजरेकर म्हणून मॅडम आहेत, डॉक्टर पद्म म्हणून आहेत, माझ्याबरोबर स्टाफ आहेत, माझ्याकडे स्टुडंट आहेत जवळजवळ सही शिकायला. हे सगळे आम्ही हॉस्पिटल सांभाळत असतो आणि ह्यामध्ये बघत असतो सगळ्या प्रत्येक प्रकारचा पेशंट आहे तो आम्ही बघतोय. आणि प्रत्येक पेशंटला मॅक्झिमम चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज माझ्याकडे 10 बेडचं हॉस्पिटल आहे, छोटं आहे. मी प्रयत्न करतोय, मी करवीर निवासीनी अंबाबाई जवळ मी साकडं घातलेलं आहे यावेळेस की माझं लवकरच नवीन एक मोठं हॉस्पिटल होऊ दे आणि अजून जास्त लोकांची मला सेवा करण्यासाठी एक आशीर्वाद मिळू दे. आणि या सोशल मीडियाचे आभार मानेन, इथल्या कोल्हापूर जनतेचे आभार मानेन की ज्यांनी मला
प्रत्येक वेळेस पेशंट बरे करण्यासाठी किंवा मोटिवेट केलेलं आहे. आणि खूप खूप सर्वांचा आभार मानेन की मला अशीच एनर्जी मिळत राहू सर्वांच्याकडून. नाही, करवीर वासिनी तुम्हाला तर आशीर्वाद देईलच, कारण तुम्ही जी सेवा करताय लोकांची ती बरोबर. फार महत्वाचं आहे. सर, पण आता जसजसे ही पॅथी इतकी वर्ष जुनी आहे, पण आता त्यामध्ये किती संशोधन होत आहे? कारण मला आठवतंय कोविड काळात होमिओपॅथीचंच एक औषध होतं जे सगळ्यांना मिळत होतं. आमच्या एरियात सुद्धा आमच्या 2 होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना ते औषध वाटलं होतं, बरोबर ना? त्या अगदी गोळ्या बरोबर. होत्या, सगळ्यांना दिला होता. आर्सेनिक अल्बम 30 हे मेडिसिन. करेक्ट, हा, आर्सेनिक. तर मला असं वाटतं की हा जो एक संशोधनाचा प्रकार आहे तो होत राहतोय सतत होमिओपॅथीमध्ये सुद्धा. तर ह्याच्याबद्दल तुमचं संशोधन या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुमचं काय त्याच्यावर मत आहे? खूप चांगला प्रश्न विचारलाय मॅडम, त्याबद्दल आपले आभार मानतो. तर यापूर्वी ही प्लेगची साथ होती, त्यावेळेस सुद्धा आपण त्यावेळेस होमिओपॅथीचा वापर केला होता, त्यावेळेस सुद्धा तो सक्सेस रेट झाला होता. आणि या कोविडच्या साथीमध्ये सुद्धा मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे आभार मानतो, ज्यांनी यामध्ये आर्सेनिक अल्बमला सगळ्यांना देण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. आणि हो. आमचे डॉक्टर एवढे दिलदार आहेत की ज्यांनी फ्री ऑफ कॉस्ट हे मेडिसिन सगळी Yes, वाढली मी होती. सुद्धा घेतलंय मुंबईला 100%. कुठलाही 1 रुपया चार्ज न घेता गव्हर्नमेंट थ्रू आणि प्रायव्हेट थ्रू मी सुद्धा 1 लाख 1.5 लाख पेशंटला मी त्यावेळेस गावोगावी जाऊन मी त्यावेळेस कॅम्प घेऊन त्या लोकांच्याकडून मेडिसिन पोच केलं. जे आम्हाला मिळताना आम्हाला विकत घ्यावं लागत होतं, पण आम्ही देताना सगळ्यांना फ्री दिलं होतं. आणि याचा नक्कीच आमच्या प्रॅक्टिसवरती आमच्या लोकांनी विश्वास ठेवण्यासाठी मदत केली. आणि ह्या आर्सेनिक अल्बमचा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळाला. आणि पहिली लाट आपली त्यातून बाहेर पडलो, दुसऱ्या लाटेमधून बाहेर पडलो, आणि आजही ते औषध एवढं प्रभावीपणे काम करते. जवळजवळ साधारणपणे 3,500 पेक्षा जास्त औषधं आज होमिओपॅथीमध्ये संशोधन करून आणलेली आहेत. प्रत्येक मेडिसिन प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीवर ते प्रूव्ह केलेलं आहे आणि कुठल्याही साईड इफेक्ट नाही त्याला. आणि असे मेडिसिन डेली आमचे प्रयोग चालू असतात, डेली त्याच्यावर संशोधन चालूच आहे. आमची टीम मोठी शासनामध्ये काम करते, जी रात्रंदिवस याच्यावरती संशोधन करत आहे. मी त्या व्यक्तींचे सुद्धा आभार मानतो की अशा संकटाच्या वेळेस त्यांनी खूप चांगलं मेडिसिन आर्सेनिक अल्बम देऊन ह्या कोविड सारख्या लाटेला सुद्धा परत घालवण्यासाठी मदत केली. अशा वेळेस बघितलं गव्हर्नमेंट सरकारने पण लस दिली होती, कोविडचे इंजेक्शन दिले होते. पण आज बघतोय की या पोस्ट कोविड सिंड्रोम जो आता आम्ही म्हणतोय हो. की बऱ्याच लोकांना कोविडमुळे त्यांना रेस्पिरेटरी सिंड्रोम आहेत, हार्टचे आजार आहेत, रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होण्याचे आजार आहेत. ज्या लोकांनी लस घेतलेली आहे त्यांचे आजार वेगळे आहेत, आणि ज्या लोकांनी आर्सेनिक अल्बम घेतलेले आहेत त्यांचेही आम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्यांना आज कुठलेही आजार बघायला मिळत नाही. मी म्हणत नाही, पण त्यावेळेस ती काळाची गरज होती, त्यावेळेस सगळ्यांनी निर्णय घेतला. पण यातून सर्वांनी शिकावं असं माझं सर्वांना विनंती असेल की तुम्हाला कुठलं मेडिसिन बेटर वाटते. आम्ही क्रिटिसाइज कोणाला करत नाही, पण त्यावेळेस जी गरज होती त्यावेळेस सगळ्यांनी निर्णय घेतला होता. लस आम्ही सुद्धा घेतलेली आहे त्यावेळेस, पण ज्या लस घेतल्यानंतर जे लोकांना साईड इफेक्ट बघायला मिळालेले आहेत, आज आम्ही सुद्धा बघतो वातावरण बदल झाला, हवेत बदल झाला की 2 दिवस झोपून काढायला लागतात आम्हाला, वातावरणात अंग दुखते, चक्कर येते, असे बरेच आजार आपण आता पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणून आम्ही त्याला डिक्लेअर केलेलं आहे. पण अशा वेळेस सुद्धा आम्ही जेव्हा होमिओपॅथिक औषध देतोय, मी स्वतः सुद्धा घेतो औषध होमिओपॅथिक आजही, जेव्हा घेतलं दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच रिफ्रेश होतो. म्हणजे एवढं क्विक फास्ट ऍक्शन काम करतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कामाला हजर होतो. म्हणजे आजही एवढं प्रभावीपणे औषधं काम करताना आम्ही बघतो. त्याबद्दल आम्ही डॉक्टर सॅम्युअल हनीमन ज्यांनी शोध लावलेला आहे होमिओपॅथीचा, त्यांचं खरोखर मनापासून आम्ही आभार मानतो. सर, तुम्ही इथे येऊन तुमची सक्सेस स्टोरी सांगितली आणि अशा एका पॅथीबद्दल आपण चर्चा केली ज्या पॅथीबद्दल गैरसमज खूप आहेत. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं जे हॉस्पिटल आहे तिथे तुम्हाला जी सेवा करायची आहे ती अजून करायला तुम्हाला शक्ती मिळो, प्रेरणा मिळो, ही त्या करवीर निवासी आपण चरणी प्रार्थना देऊ. आणि इथे आल्याबद्दल आणि तुमची सक्सेस स्टोरी शेअर केल्याबद्दल खूप मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद रेडिओ सिटीचे व इथल्या कोल्हापूरच्या जनतेचे, ज्यांनी आमच्यावर आजपर्यंत विश्वास ठेवलेला आहे. हाच विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. असाच विश्वास राहू व अखंड सेवा आपली करण्यासाठी आम्हाला आपले आशीर्वाद मिळो, हीच मी सर्वांसमोर विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू.